काय सांगणार काका, आपण कशासाठी उपोषणाला बसलेले? आज हम जो यहाँ PWD ऑफिस के बाहर बैठे हैं, ये हमारे साथ अन्याय किया गया। आज हम जो PWD के ऑफिस उल्लासनगर के बाहर बैठे हैं, अमरनाथ केबी रोड के व्यापारी, हमारे साथ बहुत ही बड़ा अन्याय किया गया। हम 50 वर्ष के दुकानदार थे, हमारा रोजी रोटी छीना गया। हम पूरे परिवार रोड के ऊपर आ गए, पर हमारे समस्या के ऊपर कोई अधिकारी ध्यान नहीं दे रहा है। हमने सुना था कानून भारत का अंधा है, पर यहाँ तो पूरे अधिकारी अंधे हैं। तो इसमें ये रोड के अंदर पूरा भ्रष्टाचार हुआ है। हमारी महाराष्ट्र शासन से यही विनती है, जो भी अधिकारी ये भ्रष्टाचार में शामिल है उसके डिपार्टमेंटल इंक्वायरी की जाए और हमें न्याय किया जाए। आपने अभी तक इस बारे में पेपर वर्क कहाँ किया है? हमें पेपर वर्क पूरा अंबरनाथ सीओ के साथ, PWD के साथ, MMRD के साथ, तहसीलदार के साथ, कलेक्टर के साथ, PM ऑफिस, महाराष्ट्र शासन गवर्नमेंट मंत्रालय में सपोर्ट किया है, पर कहां से भी कोई भी रिस्पॉन्सिबिलिटी लेने के लिए तैयार होती। आमच्या जागेवर जे मातोश्री बिल्डर त्याचे जे ओनर आहे दीपक कपाडिया, त्यांनी पत्रा लावून पुढे 15 फूट पुढे आलेले आहे। तर ते पत्रा काढण्यासाठी आम्ही अंबरनाथ म्युन्सिपाल्टीला पण आम्ही पत्र लिहिलं आणि PWDला पत्र लिहिलं। तर अंबरनाथ म्युन्सिपाल्टीनी त्यांनी पण ते आमच्या अर्जावर त्याला नोटीस दिली आणि PWD आमच्या अर्जावर त्याला नोटीस दिली। नोटीस देऊन सुद्धा ते हा नोटीस 21 तारीखचा आहे, 21 जानेवारी, आणि नोटीस देऊन सुद्धा ते त्याच्यावर कारवाई केली नाही। आणि अंबरनाथ म्युन्सिपाल्टी त्यांनी पण नोटीस दिली, त्यांनी पण सुद्धा ते कारवाई केली नाही। येणाऱ्या काळामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? काय बोलले? तुमची काय भूमिका असणार आहे तुम्हाला जर न्याय भेटला? सर ते आम्ही जे ज्या विषयावर आम्ही इकडे उपोषणाला बसलेला आहे, जर आमची माग पुरी झाली नाही, ते सर्व पत्रे काढले नाही, तर आम्ही त्यापर्यंत इकडनं आमचं उपोषण संपवणार नाही। आमची हे मागणी आहे की हा लवकरच लवकर जे तुम्ही नोटीस दिले आहे ते नोटीसचा विरोध तुम्ही तात्काळ कारवाई करावं। आणि आमचे आमदार बालाजी केनेकर साहेब आणि आमचे जे आता जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब, साईबाबा मंदिरापासून ते फॉरेस्ट नाकापर्यंत असलेल्या मध्यंतरीच्या जेवढे दुकानं आणि रहिवासी या बाधित आलेल्या लोकांना आतापर्यंत कुठल्या प्रकारचा न्याय न मिळत असल्याने आज हे फॉरेस्ट नाक्याचे येथील अंबरनाथ जे व्यापारी आणि रहिवासी यांनी आज इथे साखळी उपोषण चालू केलेलं आहे। परंतु गेली 2 दिवस झाले चालू असून देखील आतापर्यंत कुठल्याही डेलिगेशनने त्यांना भेट दिली नाही, कुठल्याही प्रकारची त्यांना लेखी हमी देखील दिली गेली नाही। गेल्या 9 वर्षाचा असलेला जो संघर्ष आहे तो आतापर्यंत चालूच आहे। मागील कित्येक वेळा मंत्रालयातील बैठका म्हणा किंवा अधिकारी यांच्याशी बैठका अजूनपर्यंत कुठलाही निर्णय न लागल्याने आता हे व्यापारी इथे उपोषणात बसलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथे उपोषणावर बसणार आहे अशी त्यांची ठाम भूमिका आहे।